आता आम्ही अनेक UPSCचे राज्यसेवेचे मॉक इंटरव्ह्यू घेतो. मुलांना नेमकेपणानं बोलताच येत नाही. त्यामुळे तुम्ही तुमचे काही प्रश्न असेल तर इतरांशी बोललं पाहिजे. 4 मित्रांसोबत चर्चा केली पाहिजे. ओके. आणि याच सराउंडिंग मध्ये तुम्ही राहिलं पाहिजे. आपलं काय होतंय, आपलं जे चालू आहे तेच चालू आहे. मुलाखतीच्या वेळेला आपल्याला बदलायचंय. तर ते पोळ्याच्या दिवशी लावलेली भेगड जास्त दिवस राहत नाही ना. ओरिजिनल शेंग बाहेर येतेच. समजलं की नाही? सो म्हणून मुलाखत हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. मुलाखत तज्ञ, प्रशासनातले तज्ञ हे समोर प्रशासनात येऊ इच्छिणाऱ्या या उमेदवाराकडे एक इगल व्ह्यू न बघत असतात की याचं पर्सनॅलिटी कशी आहे, हा कसा विचार करतो. जर इथे तुम्ही चांगला संवाद साधला आणि पॉझिटिव्ह इम्पॅक्ट त्या पॅनलवर तुम्ही टाकू शकले तर तुम्हाला मार्कांची लीड चांगली मिळते. बरं, याला काही सिलेबस नाही आहे, याचा काही तुम्हाला अभ्यास नाही करायचा आहे, उत्तरं नाही लिहायचे, फक्त उत्तरं द्यायचे आहेत तोंडी, तर आपल्याला